जय हिंद मित्रांनो. सर्वांनी लहानपणापासून सीआयडी मालिका बघितल्या मित्रांनो, आणि सगळ्यांची इच्छा सुद्धा असेल की सीआयडी मध्ये काम करायचंय. आता ती संधी मी तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. बघा, सीआयडी भरती एकूण 16 जागेंची जी भरती आहे त्यामध्ये एकूण पात्रता, अभ्यासक्रम काय असेल आणि निवड प्रक्रिया कशी असेल आपण हे सर्व जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा मित्रांनो. जे लहानपणापासून आपण सीआयडी मालिका बघतो आणि त्यामध्ये आपण फक्त बघतच राहिलो आणि आपल्याला जे स्वप्न पूर्ण करायचे सीआयडी मध्ये प्रत्यक्षात काम करायचंय ते आज कशा पद्धतीने त्या ठिकाणी रुजू होता येईल त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो. अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे काय आहे? गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीआयडी मित्रांनो. सीआयडी पथकामध्ये किंवा सीआयडीच्या संघामध्ये भाग घेण्यासाठी, तिथे नोकरी लागण्यासाठी ही जी भरती आज आलेली आहे ती एकूण 16 जागेंची भरती आहे मित्रांनो. किती जागेंची? 16 जागेंची भरती आहे. त्या पोस्टचं नाव आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक. हे मराठीमध्ये शुद्ध नाव आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता या पोस्टमध्ये जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर पात्रता काय असेल, अभ्यासक्रम काय असेल, त्याची योग्यता काय आहे, पुन्हा कशा स्वरूपाची परीक्षा असणार आहे, या सर्व घटकाचा आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. आणि हेच आपल्याला ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. यामध्ये एक लक्षात घ्या, अपर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी मध्ये एकूण 16 पदांची या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. 16 पद आहेत मित्रांनो असणारे. पोस्ट अतिशय रेअर आहे, महत्वपूर्ण आहे, म्हणून जागा जरी कमी असल्या तर परीक्षा सुद्धा अतिशय टफ मध्ये होणार आहे. त्यासाठी लक्षात घ्या, एकूण वेतन श्रेणी किती? 41,800 ते 1,32,300 रुपये, म्हणजे लाखो रुपयाचं स्वप्न पूर्ण करणारी नोकरी. अरे सीआयडी म्हणलं की डोळ्यासमोर कामाचं स्वरूप आणि पैशाचं स्वरूप आपल्या समोर उभा राहणार आहे. 1,32,300 रुपये एवढा पगाराचं वेतन त्या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. आता ऑनलाईन अर्ज कधी सुरुवात झाली आहे तर मी सतत सांगत असतो मित्रांनो, तुम्हाला ज्या काही अपडेट असतील, तुम्हाला योग्य अपडेट जर घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला आताच लाईक, शेअर आणि फॉलो करून ठेवायचंय, जेणेकरून महाराष्ट्र आणि भारतामध्ये ज्या काही आपल्याला नोकरीच्या संधी आहेत तर याच प्लॅटफॉर्मवर लगेच तुमच्या समोर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. आवेदन अर्ज आतापासून सुरू झाले, आतापासून म्हणजे 10/2/2026 10 वाजल्यापासून सुरू झाले. 10 वाजल्यापासून 10 तारीख आहे आज, या ठिकाणी अर्जाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि शेवट कधी आहे त्याचा? 11/3/2026. या वेळेला तब्बल 1 महिना वेळ आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी. आता पदाचं नाव तर तुम्हाला मी सगळ्याला सांगितलेलंच आहे, वेतन श्रेणी सुद्धा सांगितलेली आहे, कशा स्वरूपाचे पद, कोणकोणत्या कास्टला किती पद आहेत हे व्यवस्थित तक्ता दिला. तुम्ही हे आमचा स्क्रीनशॉट मारून या व्हिडिओचा तुम्ही हे पद बघू शकतात, किंवा या ठिकाणी प्रत्येक कास्ट वाईज या ठिकाणी एकूण 16 पद या ठिकाणी दिलेली आहेत मित्रांनो. आणि आपलं सीआयडी मध्ये काम करण्याचं स्वप्न आणि देशाची सेवा करण्याचं स्वप्न आपण या माध्यमातून सुद्धा पूर्ण करू शकणार आहेत. आता शैक्षणिक पात्रता काय आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सीआयडीत काम करायचंय म्हणजे 10वी-12वी वर असणार आहे का? नाही. तुम्हाला काय पदवी झाली पाहिजे. पदवी सुद्धा कुठली असली पाहिजे? एक विशेष पदवी आहे. विशेष पदवी कोणती? मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये विज्ञान शाखेतील सायन्स मध्ये त्याची पदवी झालेली असावी लागेल, किंवा त्यामध्ये न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर बीएससी फॉरेन्सिक सायन्स. कोणतं सायन्स? फॉरेन्सिक सायन्स साठी 16 जागेंची निवड करायची मित्रांनो. बीएससी झालेला असलं पाहिजे फॉरेन्सिक सायन्स मध्ये. आणि नसेल तर मुख्य विषय रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र प्रथम किंवा द्वितीय श्रेणीमध्ये त्यानं उत्तीर्ण झालेला असावं. सीआयडी मध्ये नोकरी करायची आहे म्हणजे 35% पडल्यानंतर फॉर्म भरतो असं जमणार नाही भाऊ. तर सर्वांना एक लक्षात ठेवायचंय, या ठिकाणी प्रथम किंवा द्वितीय श्रेणीमध्ये तो उत्तीर्ण झालेला असावा. विज्ञान शाखेमध्ये सायन्स असलं पाहिजे. नसेल तर बीएससी मध्ये फॉरेन्सिक सायन्स त्याचा हा विषय असला पाहिजे, यामध्ये त्यानं पदवी प्राप्त केलेली असायला पाहिजे. शैक्षणिक पात्रता काय आहे किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं राहिलं, मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक असून गुजराती आणि उर्दू या भाषांचे ज्ञान अतिरिक्त पात्रता म्हणून समजले जाईल. म्हणजे ज्या व्यक्तीला मराठी आणि हिंदी येते त्यांना तर घेतलं जाईल, परंतु अधिक गुजराती आणि उर्दू या भाषा जर येत असतील तर अधिक त्याच्यासाठी बोनस मार्क या ठिकाणी देण्यात येतील, असं एक विशेष या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अपंग व्यक्तींना यामध्ये फॉर्म भरता येणार नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो, लक्षात घ्या. सीआयडीचे काम हे अतिशय झटपट असतात आणि या ठिकाणी काम करायचे म्हणजे माणसाचा शारीरिक मानसिक
सर्व संतुलन व्यवस्थित असले पाहिजे। त्या ठिकाणी एक सांगायचं की अपंग व्यक्तींना या ठिकाणी कुठल्याही जागा दिलेल्या नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं सर्वांनी। आता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय दिनांक 17/5/2008 नुसार अपंगांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे, हे लक्षात ठेवायचं। अपंगांना काय केलंय? अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। अपंग व्यक्तींना फॉर्म भरता येणार नाही, कारण हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं सुद्धा आहे मित्रांनो। आता वय मर्यादा किती आहे त्याची? महाराष्ट्र शासन मान्यता प्रशासन विभागाकडील शासन निर्णयानुसार वयाची मर्यादा खुला प्रवर्ग 18 वर्ष ते 38 वर्ष, म्हणजे भरमसाठ वयाची जागा दिलेली आहे मित्रांनो। या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यांचे लग्न झाले, लेकरं बाळा झाले, असे सुद्धा लोक या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। अशी लग्नाची अशी काय अट या ठिकाणी दिलेली नाही। वय वर्ष 18 ते 38 वर्ष, खुला प्रवर्ग या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। मागासवर्गीय उमेदवार आणि अंशकालीन उमेदवार या दोन्हीमध्ये बघा एक लक्षात ठेवा मित्रांनो, 12 वर्षाचा फरक आहे। मागासवर्गीय उमेदवाराला वय वर्ष 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल आणि अंशकालीन उमेदवाराला वय वर्ष 55 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल मित्रांनो। पुन्हा माजी सैनिक असेल, सशस्त्र दलात केलेली सेवा अधिक 3 वर्ष, एकूण सशस्त्र सेवा जी आर्मीमध्ये सेवा केलेली आहे माजी सैनिकांनी वेगवेगळ्या फोर्समध्ये अधिक 3 वर्ष झालेले असतील तर अशा माझ्या सैनिकांना सुद्धा या ठिकाणी अर्ज भरता येतो मित्रांनो। आता सामाजिक समांतर आरक्षणाचा विचार केला, महिलांना त्या प्रवर्गासाठी शासनाने वेळोवेळी ज्या सूचना दिल्यात किंवा जो काही नियमामध्ये बसतंय ते आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, या ठिकाणी हे जे माहिती दिली आहे तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकतात। भूकंपग्रस्त असेल, महिला खेळाडू असेल, अंशकालीन असेल, यांना समांतर प्रवर्गातून पात्र उमेदवारांना उपलब्ध न झाल्यास सदर पदे बघा, जर त्या कास्टचे किंवा त्या प्रवर्गाचे जर उमेदवार नाही झाले तर त्यांना सामावून घेतलं जाऊ शकतंय दुसऱ्या ज्यांना चांगले गुण असतील अशा व्यक्तींसाठी, आहे ना। पण शासकीय दस्तावेज अधीक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप आणि निवड काय असणार आहे? आता परीक्षेचं स्वरूप आणि निवड तुम्हाला माहिती असायला पाहिजे मित्रांनो। TCS परीक्षा घेणार आहे, कोण घेणार आहे? आता परीक्षेचं स्वरूप हे TCS ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे। तर पेपर ऑनलाईन होणार आहे म्हणजे त्याची तयारी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन करायची आहे। ऑनलाईन तयारी करायची म्हणजे आपल्याकडे याची बॅच आहे मित्रांनो। आपल्याकडे या बॅचसाठी आपण या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। डायरेक्शन करिअर अकॅडमी तुम्हाला सर्वतोपरी सर्व बाजूने अभ्यास करण्यासाठी एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे महाराष्ट्रातील की सर्व पदांच्या जाहिरातीही वेळोवेळी विद्यार्थ्यांना देतेच, परत त्यांना अभ्यास कसा करायचा याविषयी सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी आमच्याकडून तुम्हाला केलं जाईल। आता या ठिकाणी 200 गुणांची एकूण परीक्षा असणार आहे, बघा या ठिकाणी लिहिलेलं सुद्धा आहे। 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। ती 2 भागामध्ये परीक्षा होणार आहे। भाग 1 मध्ये 120 गुणाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असणार आहे। पहिली 120 गुणाची आणि दुसऱ्या भागामध्ये 80 गुणाची निरीक्षक चाचणी ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे, ती पण TCSच घेणार आहे ना। TCS 2 स्तरावर ही परीक्षा घेणार आहे 200 गुणाची। 120 गुणाचा पहिला पेपर आणि दुसरा जी निरीक्षक आहे चाचणी ती 80 गुणांची परीक्षा, ती सुद्धा ऑनलाईन स्वरूपाची मित्रांनो होणार आहे। आता भाग 1 मध्ये काय 120 गुणाची परीक्षा बहुपर्यायाची असून प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी किती गुण देण्यात आलेले आहे? 2 गुण देण्यात आले आहेत। त्यामध्ये मराठी राहील, इंग्रजी राहील, तुम्ही कोणतंही मीडियम त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता मित्रांनो। याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक, सामान्य ज्ञान या विषयांची परीक्षा राहणार आहे। अभ्यासक्रम काय आहे? भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, अंकगणित आहे, इंग्रजी आहे आणि आपली मातृभाषा मराठी आणि थोडं बहुत संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे। या ठिकाणी पात्रताचं स्वरूप या पद्धतीने या मित्रांनो दिलेलं आहे। आता 200 गुणाची जी ऑनलाईन परीक्षेसाठीचा कालावधी आहे तो कालावधी किती मिनिटाचा आहे? 120 मिनिटाचा कालावधी आहे, म्हणजे कालावधी सुद्धा मित्रांनो भरपूर आहे। 2 तास वेळ आहे तुम्हाला या ठिकाणी पेपर सोडवण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थ्याला किती गुण मिळतात त्यानुसार त्यांची 200 परीक्षेच्या गुणावर झालेली निवड विद्यार्थ्याची त्या पद्धतीने निवड करण्यात येईल आणि सर्वसाधारण अटी या ठिकाणी दिलेली आहेत। आता अटी तर सगळ्याला माहिती आहेत। सरकारी नोकरी जर आपल्याला करायची असेल तर अटी काय असणार आहेत मित्रांनो? तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असलं पाहिजे, भारताचं सदस्यत्व असलं पाहिजे, नॅशनॅलिटी, डोमासिल, कास्ट सर्टिफिकेट, ज्या ज्या आपण प्रवर्गात फॉर्म भरणार आहे
त्या प्रवर्गाचे सर्व आपल्याला कागदपत्र डॉक्युमेंट असणं बंधनकारक आहे. तो काय प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, अंशकालीन असेल, माजी सैनिक असेल, त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला त्या प्रवर्गाचा फायदा घेता येणार नाही. ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पुन्हा सगळ्यात महत्वाचं की त्याचं चारित्र्य चांगलं असणं महत्वाचं आहे मित्रांनो. आता चारित्र्य प्रमाणपत्र कुठं निघते, या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्राविषयी तुम्हाला माहिती असेल. आपण SP ऑफिस मधून, आपल्या पोलीस स्टेशन मधून चारित्र्य प्रमाणपत्र घेऊ शकतो. जर कुठला गुन्हा नसेल तर, कोणत्या व्यक्तीवर काही केस असतील तर तो व्यक्ती फॉर्म भरत असताना त्याचं चारित्र्य प्रमाणपत्र निघणार नाही, लक्षात घ्या. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता परीक्षाचं पॅटर्न झाला. आता परीक्षेचं स्वरूप काय, परीक्षा शुल्क काय आहे मित्रांनो. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदासाठी खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये आणि मागास प्रवर्गाला तब्बल 100 रुपयाची सूट दिलेली आहे मित्रांनो. ही 1000 आणि इकडे 900 रुपये आहे, म्हणजे 100 रुपये आपले या ठिकाणी वाचणार आहे आणि खुल्या प्रवर्गाचे 100 रुपये जास्त जाणार आहे. हे मागास प्रवर्गासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी असणार काय मित्रांनो, एकूण चलन आहे. आता उमेदवारासाठी इतर शर्ती अटी दिलेली आहेत. भरती प्रक्रियेमध्ये कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार केला तर त्याला त्याच ठिकाणी बाद करण्यात येईल. काही अडचण असेल तर या ठिकाणी टोल फ्री नंबर दिलेले आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकतात, माहिती जास्तीची विचारू शकतात. याशिवाय महत्वाच्या टिप्स काय, त्या ठिकाणी उमेदवाराला ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण इतर पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक राहील. नुसता फॉर्म भरला नोकरी भेटणार आहे का, नाही. त्या परीक्षेला जायचं, परीक्षेमध्ये इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण घ्यायचे आहेत आणि जास्त गुण घेऊन आपल्याला प्रथम श्रेणीमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचंय आणि येणाऱ्या भरतीमध्ये या ठिकाणी CID मध्ये नोकरी करण्याचं स्वप्न, नुसती मालिकाच बघायची नाही मित्रांनो, तर या ठिकाणी CID मध्ये नोकरी करण्याचं स्वप्न आपल्याला या ठिकाणी पूर्ण करण्याची वेळ आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी डायरेक्शन अकॅडमीची टीम सज्ज आहे मित्रांनो. तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि डायरेक्शन अकॅडमीची बॅच जॉईन करा. तुम्हाला मराठी असेल, गणित असेल, जे काही विषय आहे तुमचे असणारे, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, त्या सर्व विषयाचं सखोल मार्गदर्शन फक्त आणि फक्त डायरेक्शन अकॅडमीमध्ये केलं जाईल. फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर लगेच संपर्क साधायचा आहे. तर फॉर्म आजच भरून टाकायचा मित्रांनो, अभ्यासाला लगेच सुरुवात करायची आहे आणि CID मध्ये नोकरी करण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करायचं मित्रांनो. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच वेळोवेळी ज्या नोकर भरती निघतात त्याविषयी आपण योग्य पद्धतीने विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.